y'all, come look at this. भर दुपारी 4 वाजता आम्हाला नांदेडला जावं लागलं. कशासाठी चला सांगतो. नमस्कार मंडळी, खूप दिवसांच्या काम कटाळीपणानंतर आज तुमचा रिकाम टेकडा ऑफिसर परत आला. आपल्या पॅशन प्रोवर स्वार होऊन आम्ही निघालो नांदेडला. वसमत फाट्याजवळचा हा रस्ता एवढा खराब झाला की सगळे नटबोल्ट ढिले झाले. थोडं पुढे जाऊन भोकर फाट्याच्या पेट्रोल पंपावर गाडी घेतली. भाऊला म्हणालो 100 मध्ये टाके फुल कर. भाऊला अगोदर काय कळलं नाही. नंतर भाऊ हसायला लागला. 120चं पेट्रोल टाकून पण टाटा काय उड्या मारायचा थांबत नव्हता. थोडं पुढे गेलो, इथं तर 4 चाकीचा बुफे लागला होता. म्हणजेच सगळे सीएनजी भरायला रांग लावून उभे होते. अशी रांग बघून आपली पॅशन प्रोज बरी वाटली. आसना पुलाच्या पुढे गेलो तर इथं आमच्या संघटनेचं म्हणजेच आमचीच लाल संघटनेचं वाहन म्हणजे लाल परी भेटली. गाडी इतकी धूळ उडत होती की मी म्हणालो, अरे मैं तो पूरा काला हो गया यार. असाच फिरत फिरत नांदेडमध्ये पोहोचलो. नमस्कार चौक, महाराणा प्रताप सिंह चौक, अण्णाभाऊ साठे चौक, नंतर पुलावरून डावीकडे म्हणजेच गुरुद्वाराकडे वळालो. गुरुद्वाराला एक चक्कर मारून आम्ही गेलो थेट जुना मुंडामध्ये. तिथे बंटीने शिवण्यासाठी कपडा घेतला. रेणुका मातेचे दर्शन घेऊन गेलो काजू बदामच्या दुकानावर. इथल्या एवढ्या जास्त किमती पाहून लगेच बंटी भाऊ म्हणाला, गाडी स्टार्ट कर. मुंड्याकडून चिखलवाडी कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मला पाहायला खूप गर्दी जमली होती. सगळ्यांना नमस्कार करत कसतरी रस्ता काढत आम्ही निघालो एसपी ऑफिसच्या चौकाकडे. कुछ ज्यादा नहीं हो गया. तिथे पोलीस मामाने थांबवून ठेवलं. मामा जा म्हणतात गाडी अशी दामटुली ते थेट पीटर इंग्लंडच्या शॉप जवळ नेऊन थांबवली. सौरभच्या घरी लग्न होतं आणि हे लग्न झालं की त्याचाच लग्नाचा नंबर होता, म्हणून त्याला चांगला ड्रेस घ्यायला आम्ही इथं आलो होतो. 1-2 भारी ड्रेस घेतले आणि निघालो घरी. आपले ब्लॉग कसे वाटतात सांगत जा राव आणि लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.